जमवाजमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली। राऊतांचं हे ट्विट, सत्ता पैसा दहशत दुसरं काही नाही असं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। जमवाजमव पार्टी म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केलेली आहे। नाशिकमधील ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राऊतांचं हे टीकास्त्र। नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया। भारतीय जमवाजमव पार्टीची कमाल आहे। नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले। पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले। पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले। क्लायमॅक्स असा की हे सगळे फरार भाजपसाठी गुन्हेगार आता भाजपात प्रवेश करत आहेत। जमवाजमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली। सत्ता पैसा दहशत दुसरं काही नाही। आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। चंदन, आपण पाहतोय ठाकरेंना मोठा धक्का, हा तिसरा, काय सांगाल? निश्चितपणे आपण बघतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते जे आहेत सुनील बागुल ते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी 4 दिवसांपूर्वी यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर प्रमुख पदाची जबाबदारी टाकण्यात आली होती, ते मामा राजवाडे देखील आज भाजपवासी होत आहेत। त्यामुळे काल परवाला जे पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी म्हणून बघितलं ज्यांच्याकडे जात होतं ते सगळे आज भाजपवासी होत असल्यामुळे एक मोठा धक्का जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या ठिकाणी बघायला मिळतोय। नाशिकमध्ये 3 दिवसांपूर्वी सुनील बागुल आणि त्याचसोबत मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर ते दोघेही या ठिकाणी नाशिकमध्ये नव्हते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा भाजप प्रवेश होत असल्या कारणाने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केलेली आहे। यासोबतच नाशिकमधले शरद पवार गटाकडून ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली ते गणेश गीते देखील आज भाजपमध्ये आपली घर वापसी करतायत। त्यांच्यासोबत आणखी काही माजी नगरसेवक आज भाजपमध्ये सकाळी 10:30 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये मुंबईच्या या ठिकाणी प्रवेश करते होणार आहेत आणि त्याच्यामुळे एक मोठा धक्का खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल, त्यासोबतच शरद पवार गट असेल आणि एकूणच या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। त्याच्यामुळे एक मोठी घडामोड राजकीय पटलावर आज या ठिकाणी बघायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मामा राजवाडेंना अगदी काल परवाला या ठिकाणी एक मोठी जबाबदारी देण्यात आली होती ते मामा राजवाडे देखील भाजपवासी होत आहेत। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।